नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून भुसावळकडे जाणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्याची घटना घडली आहे। रेल्वे गाडीच्या वेळीस लक्षात आल्याने गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला। याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमीप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली। स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ गोदाम एक्सप्रेस जात असताना गाडीच्या मागील पार्सल बोगीमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले। काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगीमधून आगीचे लोट येऊ लागले। शेजारील बोगीमधील प्रवासीच्या सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केली। त्यानंतर गाडीच्या गार्डला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवली। गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या। दरम्यान तात्काळ अग्निशामक दलाला कळविण्यात आले, मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यात कसरत करावी लागली। तोपर्यंत रेल्वे गाडी कर्मचारी यांनी फोमच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान स्थानक प्रबंधक श्रीवास्तव, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफुल सिंह यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोनसे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उपाडे पाटील, कुलकर्णी आप्पा आदींसह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले, मात्र हाय टेन्शन असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगीवर पाणी मारणे शक्य नव्हते। अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ बोगीपासून आगीने बाधित बोगी वेगळे करण्याचा निर्णय घेतला। बोगी वेगळी झाल्यानंतर गोदाम एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली। याबाबत बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थानकातून हटल्याने हळू धावत होती, म्हणून जीवितहानी झाली नाही। जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती। रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिककडे रवाना झाले असून या घटनेची उच्च स्तरावर चौकशी घेईल असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगण्यात आले। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडा, नाशिक रोड।